जेव्हा आपण चपाती भाजी बनवायचा कंटाळ येतो किंवा मग काय भाजी बनवायची सुचत नाही, त्यासाठी मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवूया। तर इथे जे आहे मी 2 कप अगोदर तांदूळ घेतले, त्याच कपाने अर्धा कप नंतर घेतले, म्हणजे 2.5 कप तांदूळ घेतले। त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं, हलक्या हाताने त्याला स्वच्छ धुवून घेतले, त्यातली डस्ट वगैरे आहे ती काढून घेतली। भरपूर पाणी घालून जे आहे 30 मिनिटं भिजवत ठेवले। तर इकडे जे आहे काही भाज्या कट करून घेतल्या, एक मिडियम साईजचा कांदा, एक मिडियम साईजचं गाजर, मिडियम साईजची शिमला मिरची, मिडियम साईजचा बटाटा, त्यानंतर 1 चमचा जो आहे ठेचलेला लसूण घेतला, त्यानंतर 2 चमचे फ्रेश दही, 1 चमचा काश्मीर लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, कसुरी मेथी, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि मीठ। अशा प्रकारचे आहे सर्व भाज्या जे आहे मॅग्नेट करून घेतल्या, त्यावर कोथिंबीर घातली आणि त्याला जे आहे 10 मिनिटं तसंच बाजूला ठेवून दिलं। तर इकडे जे आहे कढईमध्ये तेल घातलं होतं, अगोदर मी थोडेसे काजू आणि किसमिस जे आहे तळून घेतले, त्यानंतर 1 चमचा जिरे घातले, काही खडे मसाले घातले, त्यानंतर जे आपण मॅग्नेट करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या घातल्या। सविस्तर व्हिडिओ जो आहे चॅनलवर अपलोड केलेला आहे, खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करून पाहू शकता। त्यानंतर जे आपले तांदूळ भिजवत ठेवले होते त्याची लेयर लावून घेतली, अगोदर भाज्याची लेयर केली, त्यावर तांदूळाची केली, त्यानंतर हे जे आहे केसरचं दूध मी अगोदर भिजवून ठेवलं होतं अर्धा तास अगोदर, ते घालून घेतलं, त्यानंतर जे आपण काजू किसमिस तळले होते ते घातले, त्यानंतर त्याच कपाने जे आहे मी 3.5 ते 4.5 कप जे आहे पाणी घातलेलं आहे। त्यानंतर जे आहे हलक्या हाताने त्याला टॉस करून घेतलं, त्यानंतर लो फ्लेमवर जे आहे 10 मिनिटं होऊ दिली। त्यानंतर अशा प्रकारे मऊ असा आपला बिर्याणी भात तयार झालेला आहे। त्यावर 1 चमचा तूप घातलं आणि मस्त अशी आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे। एक भाताचं शीत मोजून घेता येईल इतकं मोकळं आणि भाताचं शीतसुद्धा छान असं शिजलेलं आहे। तर अशा प्रकारे व्हेज बिर्याणी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी।